श्री गुरुचरित्र अध्याय 28. श्री गणेशाय नम. नामधारक पुसे सिद्धासी. पुढील कथा सांगा आम्हासी. उल्हास माझ्या मानसी. गुरुचरित्र ऐकता गोड. सिद्ध म्हणे नामधारका. कथा असे अलौकिक. एकता जाती सर्व दोषा. ज्ञान ज्योती प्रकाशती. श्री गुरु म्हणती पतितासी. आपले पूर्वजन्म पुससी. सांगेने एक विस्तारसी. चांडाल जन्म होणार गती. पाप पुण्याची गती. आमुचे अर्ज भोगिती. कर्म विपाकी असे ख्याती. जन्मोजन्मी नीच याती. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र त्याची पासून चांडाळ वर्ण. उपजले असते यातीहीन नीच श्रेष्ठ कर्मानुसारी. व्याभिचार हे मूळ उत्पत्तीचे लक्षण. नाना दोष आचरण त्याने हीन जाती पावती. ब्राह्मण अथवा चतुर्वर्ण त्या दोषांचा विचार. सांगेन सविस्तर. ब्राह्मण करिता अनाचार. पावे तो हीन योनीसी. गुरु अथवा माता पिता सोडून जाय आपण परता. चांडालवोनी होय निशिता. कुळ स्त्रिये सोडलिया. कुळदेवता सोडोनी अनिक देवता पूजोनी. तोही होय चांडालयोनी. सदा अमृत बोले नर. न करी सेवा माता पिता. त्यासी प्रतिपाळ न करिता. चांडाळ होनी तत्वता. सप्तजन्म कृमी होय. पहिली एक स्त्री असता. दुसरी करून तीसी त्यजिता. होय जन्म त्यासी पतिता. अनिक एक सांगेन नवल. स्वामी श्रीशी गुरु श्रीशी. शत्रु मित्र विश्वास श्रीशी. जो करी व्याभिचारासी. तोही जन्म पतिता घरी. त्रिसंध्या काळ समय देखा. विप्र भोजन करी अविवेका. भाक देवनी फिरे निका. तोही जन्म चांडाळ. वैश्वदेव काळ अतिथीसी. जो बोले दुष्टरतेसी. अन्न नेदे तयासे. कुकुट होऊन उपजे. मृत्यू दिवशी न करी श्राद्ध. केले पुण्य सांगे प्रसिद्ध. वाटे करावयासी भेद. चांडाळ योनी जन्म पावे. नाडी भेद नेता करी वैद्यकी. जाणून औषध घे आनिकी. तोही होय महापातकी. चांडाळ जन्मी संभव्य. जारण मारण मोहनादी. मंत्र जपती कुबुद्धी. जन्म होय चांडाळ त्रिशुद्धी. वेद मार्ग तजिता विप्रे. ब्रह्म क्षत्रिय वैश्य शूद्र. आपुले कर्म त्यजून मूढमद. आनिक मार्ग आचरे सदा. तोची चांडाळ योनी होय. विधवा स्त्रियांचा संग करी. शिव्या देवनी अतिथी जेववी घरी. श्राद्ध दिवशी पिंड न करी. चांडाळ योनी जन्म पावे. भजे आपण एक देवता. दुसरे देव निंदा करिता. तो होय अपस्मारी तत्वता. दरिद्र रूपे पीडतसे. लोकांची वर्म कर्मे कापन. सदा करी उच्चारण. तो हृदय रोगी होय जान. महाकष्ट भोगितसे. गर्भपात करी स्त्रियांसी. वांझ होनी उपजे परियेसी. पुत्र झालिया मर्ती भरवसी. गर्भपात करू नये. सर्प जात मारी नर. सर्प योनी होय निर्धार. ऐसे दोष अस्ति अपार. आता तस्कर प्रकरण सांगेन. परद्रव्य पराहरी देखा. परदत्तापहार विशेषा. परद्वेषी नर एका. अपुत्री होऊन उपजे. देवद्रव्य अपहारी देखा. देव कार्य नाशी जोका. पंडुरोगी होय निका. फळ चोरी होय विद्रुप. श्री गुरु म्हणती पतितांसी. दोष करिता जन्म होय ऐसी. आता सांगेन व्याभिचार प्रकरणेसी. शांती परवी बोलिले असे. परश्री आलिंगन केलिया देखा. शतजन्म श्वान होय एका. पुढे मागुती सर्पजन्मनिका. भोगी दुःख अवधारी. परस्त्रियेचे मुख न करावे अवलोक. जरी पाहिल कुबुद्धिक. चक्षुरोगी होऊन उपजे. ऐसे तया पतितांसी. श्री गुरु आपण निरोपिती. एकत होता त्रिविक्रम भारती. प्रश्न केला श्री गुरुसी. स्वामी निरोपिले धर्म सकळ. एकता झाले मन निर्मळ. जरी घडले एक वेळ. पाप काय कवने परी. श्री गुरु म्हणती त्रिविक्रमासी. प्रायश्चित्त असे पापांसी. पश्चाताप होय ज्यासी. त्यासी पाप नाही देखा. पाप जरी असेल थोर केले. अंतःकरणी असेल खोचले. त्यासी प्रायश्चित्त असेल भले. कर्म विपाकी बोलिले असे. प्रायश्चित्ताचे विधान. सांगेन एका स्थिर मन. ऋषींचे असे वचन. प्रकार ऐसे एका तुम्ही. अज्ञानकृत प्रापांसी. पश्चातापे शुद्ध परियेसी. गुरु सेवा तत्परतेसी. केलिया गुरु निवारिल. नेनता पाप केलियासी. प्रायश्चित्त परियेसी. प्राणायाम द्विशतेसी. पुण्यतीर्थी 10 स्नान. स्त्री पुरुष दोघात. एक पाप पुण्य करीत. दोघा समघडे निश्चित. दोघे आचरावे प्रायश्चित्त. आणखी असे एक प्रकार. त्याने होय पाप दूर. गायत्री जप 10 सहस्र. विप्रा 12 भोजन द्यावे. तिल हवन 1 सहस्र. करावे वेद मंत्र. याचे नाव गायत्री कुच्छत्र. श्री गुरु सांगती त्रिविक्रमासी. प्राजापत्य कृच्छ देखा. असे विधी अतिविशेषा.
भोजन करावे एक भुक्तिका अथवा अयाचित भिक्षा, उपवास करावे 3 दिवस, स्मरण करावे श्री गुरुचरणास, येणे जाती सौम्य दोष जे आपणासे सामान्य, 3 दिवस धृत घेऊनी, शिर घ्यावे दिवस 3 दिवस वायू भक्षुनी, पूर्ण क्षीर 21 दिवस, एखादा असेल अशक्त त्यासी असे हे व्रत, तीळ गुळ लाह्या पीठ उपवास करावे, आणिक एक असे प्रकार करावा चांद्रायण आचार, कुकुटाप्रमाणे आहार, ग्रास घ्यावे वर्धमाने, आपले पाप प्रगटोनी, उच्चारावे सभास्थानी, पश्चातापे जळोनी जाये पाप अवधारा, आता सांगेन तीर्थकृच्य, यात्रा करिता पवित्र, वाराणसी श्वेत पर्वत स्नान मात्रे पाप जाती, वरकड तीर्था गेलियासी, गायत्री जप सहस्रेसी, पाप जाय त्वरितेसी, अगस्त्य वचन बोलिल्यासे, समुद्र सेतु सबंधेसी, स्नान केलिया परियेसी, भ्रूण हत्या पापनाशी, कृतघ्नादिपातके, विधिपूर्वक शुचीसी, जपा कोटी गायत्रीसी, ब्रह्महत्या पापनाशी, एक त्रिविक्रमा एक चित्ते, पवमान सुक्त चत्वारी, पठन करिता ब्रह्महत्या दूरी, इंद्र मित्र अवधारी, 1 महिना जपावे, 5 मास 6 मास, मिताहार करून पुरुष सुक्ते पापनाश, पंचमा दोष जातील, त्रिपदा नाम गायत्रीसी, जपती जे जन भक्तीसी, अधर्मशन त्रिरावृत्तेसी, 7 जन्म पाप जाय, आणखी असे विधान देखा, अज्ञानकृत दोषाधिका, अनुतप्त होऊन विशेष का पंचगव्य प्राशन करावे, गोमूत्र गोमय क्षीर दधी धृतकर्षसार, घ्यावे असे विधिसार, प्रथम दिवशी उपवास, नीलवर्णीचे गोमूत्र, कृष्णवर्णी गोमय पवित्र, ताम्र गायीचे क्षीर शुभ्र, श्वेतधनुचे दधी प्यावे, कपिला गायीचे तूप बर्वे, ऐसे पंचगव्य घ्यावे, एकेकाचे भार स्वभावे, सांगेन एका विधान, गोमूत्र घ्यावे पावशेर, अंगुष्टाभ्य गोमय पवित्र, क्षीर पावने 2 शेर, दधी 3 पावशेर घ्यावे, घृत पाहावे पावशेर, तितकीच मिळवावे कृशसार, घेता मंत्र निर्धार, विस्तारून सांगेन, कुशांसहित 6 रसास, एकेकासे मंत्र पृथक असे, प्रथम मंत्र इरावती ऐसे, इंद विष्णू दुसरा देखा, मानस्तोके मंत्र 3रा, 4था प्रजापती मंत्र, पंचम गायत्री उच्चारा, 6वा व्याहती प्रणवपूर्वक, ऐसे मंत्रोनी पंचगव्य घ्यावे, अनुतप्त होऊन एक भावे, अस्थिगत चर्मगत पूर्व, पापे नास्ती अवधारा, गायी न मिळे इतके जिन्नसी, कपिला गाय मुख्य परियेसी, जाती दोष दर्शन मात्रेसी, कपिला गायी उत्तम, पातक घडे ज्यासी, प्रायश्चित असे त्यासी, जगद्गुरु दर्शन संतोषी, अनुग्रहे पुनित, एखादा वेदशास्त्रज्ञ, स्वधर्माचार अभिज्ञ, त्याच्या अनुग्रहे पापग्न पुनित होय अवधारा, ऐसे श्री गुरु त्रिविक्रमासी, प्रायश्चित्त सांगती विस्तारेसी, समस्त विप्र संतोषी, ज्ञान प्रकाश होऊनिया, श्री गुरु म्हणती पतितासी, पूर्वी तू विप्र होतासी, श्री गुरु माता पिता दुषिसी, यास्तव चांडाल जन्मलासी, आता सांगो तुझ अधिक, स्नान संगमी मास 1, केलिया जाईल तुझा दोष, पुनरपी विप्र जन्म पावसी, पतित म्हणे स्वामीसी, तुझे दर्शन झाले मजसी, कावळा जाय मायन सरारसी, राजहंसी केवी होय, तुझे दर्शन मात्रे आपण झालो पवित्र, तारावे आता माते शरणागत रक्षका, तुझे दर्शन सुधारसी, आपण झालो ज्ञानरासी, अभिमंत्रोनी आता मजसे, विप्रामध्ये मिळवावे, एकोनितयाचे वचन, श्री गुरु बोलती हासोन, तुझा देह जातीहीन, केवी विप्र म्हणती तुझ, पतितांचे सुधारसी, वर्धता तुझे रक्तमांसासी, ब्राह्मण म्हणती तू ते कैसी, सकळ निंदा करतील, पूर्वी ऐसा विश्वामित्र, क्षत्रिय वंशी गांधीपुत्र, तपोबळ करून पवित्र, विप्र म्हणतेसे आपणाते, ब्रह्म याची 100 तप केले महाक्लेश, तेने बळे म्हणवितसे ब्रह्म ऋषी म्हणोनी, इंद्रादी सुरवरांसी, विनविता होय परियेसी, आपणाते ब्रह्म ऋषी म्हणून बोला म्हणतसे, देव ऋषी म्हणती तयासी, आम्हा गुरु वसिष्ठोष्टी, तो का म्हणेल ब्रह्म ऋषी, आपण समस्त अंगीकारो, ऐसे तया वसिष्ठासी, विनवी विश्वमित्र ऋषी, ब्राह्मण म्हणा आपणासी, केले बहुतप ऋषी म्हणे विश्वमित्रा, क्षत्रिय तपास अपात्रा, देह टाकणे अपवित्रा, मग विप्रकुळी व जन्म होसी, काही केलिया न म्हणे विप्र, कोपला मुनी विश्वमित्र,
वसिष्ठाचे शतपुत्र मारिता झाला तयेवेळी ब्रह्मज्ञानी वसिष्ठ ऋषी काही केल्या न होय तामसी अथवा न म्हणे ब्रह्म ऋषी तया विश्वमित्राते वर्तता एके दिवशी विश्वमित्र कोपेसी हाती घेऊन पर्वतासी घालू लागला वसिष्ठावरी विचार करी मागुती म्हणी जरी वदिन वसिष्ठ मुनी आपणा ते न म्हणती कोणी ब्रह्म ऋषी म्हणून या इंद्रादी देव समस्त ऋषी म्हणती वसिष्ठ वाक्या सरसी आपण म्हणो ब्रह्म ऋषी अन्यथा नाही म्हणून या ऐसा वसिष्ठ मुनीवर मारिता म्या दोष फार म्हणून टाके गिरी शिखर भूमीवरी परियेसा अनुतप्त झाले अंतःकरण वसिष्ठ ऋषी ओळखून ब्रह्म ऋषी म्हणून पाचारिले ते वेळी संतोषिने विश्वामित्र म्हणे ऋषी बोले सत्य माझे घरी तुम्ही आता अन्न घ्यावे स्वामिया ऋषी वचन ऐकोनी बोलतसे वसिष्ठ मुनी तुम्हा घरी सूर्यकिरणी पाक करणे अन्न आपणा विश्वमित्रे अंगीकारिले सूर्य पाके अन्न केले सहस्र किरणे तपिता वेळे देह सर्व भस्म झाला विश्वामित्र महामुनी अति समर्थ अनुष्ठानी पूर्वील देह जाळवणी नितन धरता झाला मग म्हणती सकळ मुनी विश्वामित्र ब्रह्मज्ञानी ब्रह्म ऋषी म्हणून झाला त्रिभुवनी प्रख्यात या कारणे तुझा देह विसर जावा जन्मय्य अनुतप्त झाला तुझा भाव होईल जन्म ब्राह्मण कुळी ऐसी त्या पतितासी बोधिती श्री गुरुपरियेसी लाधले असे सुख त्यासी त्याच्या मानसी नवेची निधान सापडे दरिद्र्यासी तो का सांडील संतोषी अमृत सापडे एखाद्यासी तो का सोडील सुखासुखी तैसे तया पतितासी लादले ज्ञान निधान रासी न वचे आपले मदिरासी विप्र आपण म्हणतसे तुके होता अवसरी आली त्याची पुत्र नारी म्हणती लागले अपस्मारी म्हणून आलो धावत जवळी येता स्त्रियेसी स्पर्श नको म्हणे तियेसी कोपे करून मारावयासी जात असे पतित दुःख करी त्याची भार्या जाऊन नमी श्री गुरुराया पती माझे सोडून या जातो एका स्वामिया कन्या पुत्र मज बहुत कोण त्या ते प्रतिपाळित आम्हा त्वजने केवे जात सांगा स्वामी त्यासी जरीन सांगाल स्वामी तयासी त्याचिन प्राण पुत्रा सरसी एरवी आमुते कोण पोशी अनाथा आपण स्वामिया एकोनी तिचे वचन श्री गुरु बोलती हासून तया नराते बोलावून सांगितले परियेसा श्री गुरु म्हणती पतितासी तुवा जावे आपले घरासी पुत्र कलत्र शोभता दोषी तू ते गती नोये जान या संसारी जन्मोनिया संतुष्टावे सकळ इंद्रिया मग पावे धर्म काया तरीच तरे भवार्णव या कारणे पूर्वीच जाना न करावी आपण अंगना करोनी त्यजिता होय पतना महादोष बोलिजे सूर्यभूमी साक्षीसी तुवा वरिले स्त्रियेसी ती सतजिता महादोषी तुझ गती नव्हे जान श्री गुरुवचन ऐकोन विनवितसे कर जोडून केवी हो जातीहीन ज्ञान होनी मागिती श्री गुरुमुनी विचारती याचे अंगी असे विभूती प्रक्षाळावे लुब्ध हाती मग अज्ञान होय त्यासी ऐसे मुनी विचारून सांगते शिष्या ते बोलावून एखादा लुब्ध पाचारून आनातुरित आता आनातुरेसी तया ग्रामी द्विज एक करी उदिम वानिक त्यासी पाचारिती एक तया पतिता सन्निध श्री गुरु म्हणती तयासी उदक घेऊन हस्तेसी स्नपन करी का पतितासी होय आसक्त संसारी श्री गुरु निरोपे ब्राह्मण घेऊन आला उदक आपण पतितावरी घालत्या क्षण गेली विभूती धुवोनिया विभूती धुता पतिताचे झाले अज्ञान मन त्याचे मुख पाहता श्री पुत्रांचे धावत गेला तयाजवळी आलिंगोनी पुत्रासी भ्रांती झाली म्हणे त्यांसी का आलो या स्थळासी तुम्ही येणे कोण काज ऐसा मनी विस्मय करीत आपल्या घरा गेला पतित सांगती लोक वृत्तांत विस्मय करीत यावेळी इतके होता कौतुक पाहत होते नगर लोक आश्चर्य करीती सकळीक म्हणती अभिनव काय झाले त्रिविक्रम महामुनी जो का होता गुरी सन्निधानी पुसत सेविनवनी एका श्रोते एकचित्ते त्रिविक्रम म्हणे श्री गुरुसी होतो अनुमान मानसी निरोप द्यावा कृपेसी विनंती एक अवधारी महापतित यातीहीन त्याते स्वामी दिदले ज्ञान अंग धुता तक्षण गेले ज्ञान केवी त्याचे विस्तारुनी आम्हासी निरोपावे कृपेसी म्हणून लागला चरणांसी भाव भक्ती करोनिया ऐसे पुसे त्रिविक्रमयती श्री गुरु तयासी निरोप देती त्याचे अंगीची विभूती धुता गेले ज्ञान एका पुढील कथा पावन सांगे सिद्ध विस्तारुन महाराष्ट्र भाषे करून सांगे सरस्वती गुरुदास इति श्री गुरुचरित्रामृते
प्ररम कथा कल्पतरे श्री नृसिंह सरस्वती आख्याने सिद्ध नामधारक संवादे कर्म विपाक कथनम नाम अष्टविशोध्याया. श्री गुरुदत्तार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.